पुष्प 33 अग्निहोत्र व भोपाळ गॅस ट्रॅजेडी। संपूर्ण भोपाळ सकाळच्या गोड साखर झोपेत होता, मात्र यातील काही लोकांच्या नशिबात ही सकाळ पाहणे नव्हते। ती रात्र त्यांच्या आयुष्यात काळ रात्र बनून आली। झोपेत वेळीच त्यांना मृत्यूने आपल्या कवेत घेतले होते। सूर्य उगवला, परंतु हवेत सर्वत्र धुक्याचे वातावरण होते आणि सोबत मृत्यूचे तांडव। मृत्यूचे असे तांडव जे भोपाळ वायू दुर्घटनेला 35 वर्षे झाल्यानंतरही थांबलेले नाही। या वायू दुर्घटनेच्या 35व्या वर्षपूर्ती निमित्ताने या जखमा पुन्हा ताज्या झाल्या। या दुर्घटनेबद्दल जाणून घेत असताना भोपाळच्या कुशवाहा परिवाराबद्दल सुद्धा जाणून घेणे आवश्यक आहे। कुशवाहा परिवार असा परिवार आहे जो अग्निहोत्र हवन केल्यामुळे या दुर्घटनेत बचावला होता। हे खरे आहे का? अग्निहोत्र यज्ञ वैदिक काळापासून भारताची परंपरा आहे। असे मानले जाते की यज्ञाच्या समिधामध्ये जे पदार्थ अर्पण केले जातात त्यांचे अग्नीसोबत ज्वलन झाल्याने जो धूर होतो त्यामुळे धुरामार्फत वातावरण शुद्ध होते। या घटनेत युनियन कार्बाइड फॅक्टरीमधून झालेल्या वायू गळतीच्या परिणामांचा प्रभाव कदाचित हवनामधील धुराने कमी झाला असावा। तसे पाहता याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही, परंतु त्यानंतर पूर्ण भोपाळमध्ये अग्निहोत्र यज्ञ करण्याची प्रथा सुरू झाली। अग्निहोत्रासारखे यज्ञ भारतातील कित्येक घरात आणि मंदिरात दररोज केले जातात। दुर्घटनेच्या रात्री काय घडले? वर्ष 1984च्या 2 ते 3 डिसेंबरच्या रात्री ही घटना घडली। युनियन कार्बाइड फॅक्टरी, जी आज डाव केमिकल्स नावाने ओळखली जाते, या फॅक्टरीच्या प्लांट नंबर C मधून गॅस गळती सुरू झाली। प्लांट थंड करण्यासाठी मिथाइल आयसोसायनाइड पाण्यासोबत मिसळले जात होते। त्या रात्री या कॉम्बिनेशनमध्ये गडबड झाली। याचा परिणाम असा झाला की प्लांटच्या 610 नंबर टँकमध्ये प्रेशर वाढले आणि त्यामुळे वायू गळती होऊ लागली। बघता बघता परिस्थिती हाताबाहेर गेली। विषारी वायू वातावरणातील हवेत मिसळून आजूबाजूच्या परिसरात पसरला आणि जे घडले ते भोपाळ शहराच्या इतिहासातील काळे पान बनून गेले। हजारो लोकांचा जीव या दुर्घटनेत गेला। कुटुंब उद्ध्वस्त झाली। जवळपास एक पिढी यात उद्ध्वस्त झाली। यातून कुशवाहा परिवार कसा बचावला? भोपाळमध्ये या दुर्घटनेचा एक किस्सा प्रसिद्ध आहे। वायुगळतीमुळे ज्यावेळी पूर्ण शहरात मृत्यूचे तांडव सुरू होते, त्याचवेळी कुशवाहा नावाच्या परिवाराने यातून वाचण्यासाठी अग्निहोत्र यज्ञाची सहाय्यता घेतली। पेशाने शिक्षक असणाऱ्या SL कुशवाहा यांच्या घरी रोज यज्ञ होत असे। त्या दिवशी जशी ही दुर्घटना घडली आणि दूषित वायू पसरू लागला, लोकांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला। लहान मुलांना तसेच वृद्ध लोकांना याचा अधिक त्रास होऊ लागला। कुशवाहा परिवाराने घरी हवन सुरू केले। असे म्हणतात की जवळपास 20 मिनिटातच SL कुशवाहा यांच्या घरातून मिथाइल आयसोसायनाइड गॅसचा प्रभाव कमी होऊ लागला। थोड्या वेळातच कुशवाहा आणि त्यांच्या पत्नीच्या श्वासोच्छ्वास संबंधित तक्रारी कमी झाल्या। एकीकडे हजारो लोक मृत्यूच्या दाढेत जात होते, तर दुसरीकडे कुशवाहा परिवाराने हवन करून स्वतःच्या कुटुंबाचा जीव वाचवला। फॅक्टरीच्या आजूबाजूला गावे होती। या गावात तसेच फॅक्टरी परिसरात मजूर वर्गातील लोक अधिक राहत होते। असे म्हणतात त्या रात्री फॅक्टरीचा अलार्म काम करत नव्हता, यामुळे बऱ्याच लोकांचा जीव गेला। फॅक्टरीचा अलार्म पहाटे वाजला तोपर्यंत खूप उशीर झाला होता। शहरातील हॉस्पिटल रुग्णांनी भरून गेले होते। लोकांना वेळेवर उपचार होऊ शकले नाहीत। शहरात त्यावेळी रुग्णालय पण जास्त नव्हते। लोकांच्या डोळे, कान यांच्यासोबत श्वास घ्यायला त्रास, त्वचेची आग होणे यासारखे त्रास होत होते। भोपाळमधील डॉक्टरांनी अशा परिस्थितीचा सामना कधीच केला नव्हता, त्यामुळे परिस्थिती अधिकच बिघडली। शहरात 2च सरकारी रुग्णालय होते। पहिल्या 2 दिवसात या 2 रुग्णालयात जवळपास 50,000 रुग्ण दाखल झाले होते। मिथाइल सायनाइड गॅसमुळे झालेली ही दुर्घटना किती मोठी होती याचा अंदाज गॅसच्या तीव्रतेवरून लावता येईल। जर हा गॅस 21 ppm म्हणजेच पार्ट्स पर
मिलियन या प्रमाणात हवेत मिसळला तर एका मिनिटात हजारो लोकांचा जीव जाऊ शकतो आणि भोपाळमध्ये तर जवळपास 40 टन मिथाईल आयसोसायनाईड गॅस गळती झाली होती. यावरूनच हवेतील गॅसचे प्रमाण व त्यामुळे होणाऱ्या नुकसानीचा अंदाज लावता येईल. मिथाईल आयसोसायनाईडमुळे भोपाळच्या प्लांटमध्ये कीटनाशक बनवले जात होते. पुष्प आधार माधव आश्रमाचे साधक अग्निहोत्र आचरण करता कुशावाह परिवार यांचा प्रत्यक्ष अनुभव.